नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीबद्दल गेले कित्येक महिन्यांपासून वर्षापासून आपण डोळे लावून बसलेलो आहोत. वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियाला येत आहे आणि त्याला नुकतीच एक सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारी एक शासनाचं परिपत्रक म्हणूया, न्यूज म्हणूया. ही शासनाचं परिपत्रक समोर मी तुम्हाला दाखवतो, पण याची सत्यता पडताळणी करावी लागणार आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज आणि कॉल करायला सुरुवात केली, सर जाहिरात येणार, जाहिरात येणार, जाहिरात येणार आणि ती जाहिरात एमपीएससी घेणार. या संदर्भात अजून ऑथराईज असं काही आलेलं नाहीये आणि एमपीएससी जर घ्यायचं असेल तर एमपीएससीला अजून बऱ्याचशा प्रोसेस करणं बाकी आहे. तो लगेच एमपीएससी केला असं वाटत नाही. घ्यायची जरी असली एमपीएससीला तर वेळ लागणार आहे. तो आता सध्या हे जे शासनाचं परिपत्रक आहे याची सत्यता तपासण्यासाठी संबंधित विभागाला आम्ही कॉल केले, पण त्या विभागाने कॉल काय उचलले नाहीये. आरटीआय टाकलाय आम्ही, पण बघूया त्याचा निकाल रिपोर्ट काय येतो. त्याला 24 तास आपण थांबून वेट करूया. पण तत्पूर्वी एवढे कॉल आल्यामुळे एक व्हिडिओ छोटा तुमच्यासाठी घेऊन आलोय मी, की एमपीएससी परीक्षा घेणार शासन परिपत्रक काय म्हणतं, रिक्त जागांचा तपशील मागवा. मी क्वेश्चन मार्क टाकलाय, लक्षात घ्या. मी क्वेश्चन मार्क टाकलाय म्हणजे याचं उत्तर तुम्हाला एवढे देण्याचा प्रयत्न करतो. सत्यता काय हे मात्र अजून चेक केल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी तलाठी भरतीची धुरंधर 2.0 बॅच चालू झालेली आहे. ज्या बॅच मध्ये तुम्हाला टीसीएस पॅटर्ननुसार सगळं शिकवलं जात आहे. जर ही एक्झाम एमपीएससी कडे वर्ग झाली तर आम्ही नोट पण टाकली आहे. या बॅच मधील विद्यार्थ्यांना तो जो पॅटर्न असेल एमपीएससीचा त्यानुसार सर्व जे लेक्चर्स असतील सगळे मोफत मध्ये, किंवा ती बॅच सुद्धा मोफत मिळेल ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना. आणि तलाठीसाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल ना, तर ही बॅच पण 2 रुपयाची, पण लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, डायरेक्ट डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा. अदरवाईज ही पण बॅच तुम्ही जॉईन करू शकतात, कारण नुकसान तुमचं काहीच होणार नाहीये. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. 30 एप्रिल 2026 चं हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक बघा, एकदम परिपत्रक म्हणजे शासनाचंच वाटतं असं आहे. पण त्याच्यात शासनाचंच आहे की कोणी बनवलेलं आहे सांगता येत नाही, कारण एआय आता सध्या चालू झालेलं आहे. काही कसंही होऊ शकतं. सो इथे जर बघितलं तर महसूल वन विभागाकडनं हे आलेलं परिपत्रक आहे. क्रमांक तलाठी 2026 130 आस्थापना 10 एवढं सगळं डिटेलमध्ये टाकलेलं त्यांनी. ईमेल आयडी पण टाकला आहे. प्रति सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवले हे परिपत्रक. झूम करून दाखवतो मला मी. बघा, त्यात सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्तांना टाकलेला विषय आहे, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. यामध्ये सांगितलेले काय बघा, शासन निर्णय महसूल व वन विभाग 2/4/2026 अन्वय महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. आता हे वाक्य जे आहे हे बरोबर आहे. सुधारित आकृतीबंध निश्चित महसूल विभागाकडे हा जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे जे तलाठी पद आहे याचा नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावायची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून म्हणजेच मावककडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्रांचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता. आता त्यांनी ते एमपीएससीचा उल्लेख केलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8/5/2025 म्हणजे आता 3-4 दिवसांनी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे ही विनंती आपला श्रीकांत मोहिते सरांची सैन आहे. 30 तारखेची आहे. कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन. 30 एप्रिलला हे लेटर आलं आणि प्रसिद्ध झालंय. आता या तारखेला 30 एप्रिलला प्रसिद्ध झालंय. आता हे लेटर जे आलेलं आहे ही प्रत गेलेली वगैरे सगळं ठीक आहे. आता हे बघा, त्यांची मांडणी काय म्हणूया, स्पेलिंग मध्ये मिस्टेक अजिबात नाहीये. मांडणी एकदम प्रॉपर आहे. जसे शासनाचे परिपत्रक असतात तसेच आहे. असू शकतं जर शासनाचं परिपत्रक, त्यांनी संदर्भ पण जी आरचा दिलाय. सो निश्चित जर हे शासन पत्रक खरं असेल, सत्य असेल, तर ही जाहिरात तुमच्याकडे येणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. कारण 8 तारीख त्यांनी दिली आहे आणि ह्या 8 तारखेपर्यंतच त्यांना हे सगळं अपडेट देणं आहे. सो निश्चित जाहिरात येण्याची शक्यता आहे. पण ती एमपीएससी कडे येणार आहे, त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. आलीच तर ह्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना मी एमपीएससीच्या पॅटर्ननुसार शिकवणार आहे. पण एमपीएससी कडे जाहिरात द्यायची असेल तर एमपीएससीला अगोदर पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. एक्झाम पॅटर्न कसा असतो, कोणते विषय, किती मार्काला आहे, प्रश्न किती, निगेटिव्ह मार्किंग असेल, हे सगळं सांगणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अवगत करणं गरजेचं आहे.
सो जरी एमपीएससी ऍड घ्यायची ठरवलं तर त्याला वेळ लागणारच आहे, कारण एमपीएससीला अगोदर हे सगळं विद्यार्थ्यांना कळवावं लागणार आहे, कारण विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे. सो या संदर्भातलं हे परिपत्रक आपल्या समोर मी दाखवलं. याची सत्यता काय, याची सत्यता तुम्ही सगळ्यांनी जर पुढे बघितलं, चेक केलं असतं मला पण कळवा. पण याच्याबद्दल मी आरटीआय पण टाकलाय, कॉल केला पण कॉलला रिप्लाय नाही आहे. याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देतो, असंच त्यांनी सध्या तरी त्यांची बोलण्याची किंवा ईमेलला रिप्लाय त्यांची टोन नेहमीप्रमाणे असते. पण ह्यावेळेस त्यांनी कॉल उचलला नाहीये आणि विशेष म्हणजे आरटीआय टाकलाय, आपण मेल पण केलाय, बघूया रिप्लाय काय येतो. सो थोडक्यामध्ये हा हे परिपत्रक आहे, हे कितपत योग्य आपण काही दिवसात कळेल आपल्याला. सो या संदर्भात तुम्हाला तयारी करण्यासाठी इंग्लिश अकॅडमीची बॅच अवेलेबल आहे, लगेच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.